बिहार निकालावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे। विरोधकांनी एनडीएच्या ऐतिहासिक विजयावर शंका उपस्थित केली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही बिहार निकालावरून खोचक टीका केली आहे। सभेला रिकाम्या खुर्च्या तर ही सरकार गोष्ट समजण्यापलीकडची असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या जो जीता वही सिकंदर प्रतिक्रियेचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलेला आहे। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं। कोण मुख्यमंत्री म्हणाले ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती, हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता, ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे।